तू ॲज इन्फेक्शियस डिसीज स्पेशालिस्ट काय एक्झॅक्टली ऑफर करू शकतो जे नॉन इन्फेक्शियस डिसीज स्पेशालिस्ट नाही करू शकत? म्हणजे विलियम ऑस्लर जे म्हणले ना ते इथे योग्य आहे की विलियम ऑस्लर सेड की सर्दी खोकला विथ अँटीबायोटिक्स 7 दिवसात बरा होतो आणि विदाऊट अँटीबायोटिक्स 1 आठवडा लागतो. तर त्यामुळे जसं आपण म्हणतो तसं इन्फेक्शियस डिसीजेस तुम्ही म्हणलात तसं ना इंडियामध्ये यायला थोडा वेळ लागला. तर विच इज अ पॅराडॉक्स इन इट सेल्फ, कारण आपली इन्फेक्शियस डिसीजेसची गरज ही खूप आहे जगापेक्षा. मी इनफॅक्ट काही हॉस्पिटल्समध्ये सुद्धा अजून जातो तेव्हा त्यांना इन्फेक्शियस डिसीजेसचा रोल आता कोविड नंतर बरंच त्याचं हे झालंय, पण 80-90% ऑफ द हॉस्पिटल्स नाव नो, पण 10% अजून हॉस्पिटल्सला पण हे समजायला लागतं की इन्फेक्शियस डिसीजेसचा एक्सपर्ट एक्झॅक्टली काय करतो. वेळ विचारल्यानंतर छोटी अमृता हो म्हणली तर तू पहिले 10 वेळेस नाही म्हणल्यानंतर मग ती म्हणू. तर त्यामुळे जसं आपण म्हणतो तसं म्हणजे आता असे पेपर्स आहेत जगामध्ये की इन्फेक्शियस डिसीज एक्सपर्टला बोलवण्याने आउटकम्स बदलतात. I think COVID was a watershed moment in medicine as well as our societal collective life as a whole. पण हे सगळं करत असताना तुला तुझ्या स्वतःच्या जीवाची भीती नाही का वाटली? अमृता कधी एक दिवस नाही म्हणली की तू कोविड मध्ये रात्री 12 पर्यंत थांबतोयस तर आपल्या घरी कोविड आणशील का? तर असं नाही म्हणली ती कधी. ती म्हणली की आतापर्यंत आपण लोकांचं चांगलं केलं, तुला तुझं चांगलंच होईल, तू बिंदास काम. म्हणजे इन्फेक्शन्स जनरली असं होतं की पेशंटला माहिती नसतं, डॉक्टरला माहिती असतं. कोविडच्या बाबतीमध्ये दोघांना काय माहिती. तुला असं कधी वाटलं का की आता आपण गिव्हअप करतोय, म्हणजे फार म्हणजे कोविड मधला जो स्ट्रेस आहे सगळा असं गिव्हअप करावं असं वाटलं, असं काही फिलिंग आलं का कधी? प्रॉब्ली नोईंग हिम त्याचं बिगेस्ट इन्स्पिरेशन वॉज की मी माझ्या लोकांसाठी करतोय. पण इथं ना मी अंधारात आणि माझ्याकडे लोक उत्तरासाठी बघतात असं एक होतं. सो ते सुरुवातीला खूप हे होतं. त्याला ऍक्च्युली वाटलं की आय एम वन ऑफ दोज गर्ल्स ज्याला राहुल द्रविड फक्त लुकसाठी आवडतो. ही रॅन्डम मला ही थ्रू अ क्वेश्चन की तुला आशिष नेहरा माहिती आहे का कोण आहे? मी म्हटलं हो, त्याचे बेस्ट फिगर्स इन बॉलिंग आर 6 for 23 अगेन्स्ट इंग्लंड इन हे वर्ल्ड कप. तर तेव्हा त्याला खूप शॉक लागला की एका मुलीला एवढे बॉलिंग फिगर्स माहिती आशिष नेहराचे. परीक्षेत तुझ्या हॉबीज काय आहेत? नाही मी नाही विचारलं की कसा होता पेपर, म्हणलं मी नाही गेलो पेपरला. ती म्हणजे का? ती म्हणलं सचिन आउट नाही झाला तोपर्यंत. आतापर्यंतच्या सगळ्या IPL मध्ये तुमचा सगळ्यात फेवरेट कॅप्टन कुठला? माझा रोहित शर्मा. हो ना, म्हणजे हॅपी मोमेंट मध्ये छान सगळं वाटत असताना सुद्धा जी गोष्ट आपल्याला करायला आवडते Correct. त्याला मी हॉबी म्हणतो. राईट बरोबर आहे.